सागर विनायक बगाडे त्यांनी लिव्ह इन लायसन्स मध्ये 10 वर्षाच्या नंतर एक SRA चा जागा घेतलं गेलं, भाडोत्री म्हणून राहायला गेले. ओरिजिनल जे अलॉटी आहे त्यांनी हे फ्लॅट दुसऱ्यांना विकलं. म्हणजे एक तर तुम्ही लिव्ह इन लायसन्स मध्ये जागा दिलं, 2 लाख रुपये घेतलं, आणि दुसरं तुम्ही त्याच फ्लॅट एक बोनाफाईड परचेजरला विकलेला आहे, जो लिव्ह इन लायसन्स मध्ये आहे, तो ताबा सोडत नव्हता. जो खरेदीदार आहे SRA मध्ये दावा दाखल केलं, जे डेप्युटी कलेक्टरने जे आदेश दिलेला आहे त्याला शिक्कामोर्तब केलं आणि सांगितलं की जो लिव्ह इन लायसन्स मध्ये आहे त्यांना घर खाली करावं लागेल आणि जो बोनाफाईड परचेजर आहे त्यांना घर द्यावं. वाघमारेने एक लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट केला. 20 लाख रुपये कॅश रोख मी वाघमारेंना दिले, म्हणून त्यांनी माझ्याकडे लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट केलं, ते रजिस्टर्ड केलंय. लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट प्रमाणे माझ्याकडे ताबा आहे. तर कोर्टाने सांगितलं की 10 वर्षानंतर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोणाला ताबा द्यायचा असेल, लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट करायचं असेल, विकायचं असेल, तुम्हाला SRA चा परवानगी घ्यावा लागेल. तुम्ही ते घेतलं नसेल ते बेकायदेशीर ठरलं जाईल.